उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थ खात्याची सूत्र स्वतःकडे घेतली आहे। खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात आली असून 15 फेब्रुवारीपासून नवीन निविदा आणि खरेदी प्रस्तावांवर स्थगिती आणण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याची सर्व सूत्र स्वतःकडे घेतली असून राज्याच्या आर्थिक स्थितीवर थेट नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे। खर्चावर आवर घालण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर निर्णय घेतले असून नवीन निविदा काढणं आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे। राज्यातील सरकारी विभागांमधून होणाऱ्या मनमानी आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेमुळे वाढलेल्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर खर्च नियंत्रणाचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहे। अर्थ विभागाने दिलेल्या आदेशानुसार 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मान्यता दिली जाणार नाही, तसंच नवीन निविदाही काढल्या जाणार नाही। यामध्ये फर्निचर दुरुस्ती, ड्रायव्हर मशीन, संगणक उपकरणं, सुटे भाग, भाड्याने कार्यालय घेणं, सेमिनार, भौतिक कार्यशाळा आदी खर्चांचा समावेश आहे। मात्र औषध खरेदीला या निर्बंधातून वगळण्यात आलंय। आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला औषध खरेदीसाठी परवानगी देण्यात आली असून केंद्र पुरस्कृत योजना, त्यातील राज्य हिस्सा तसंच बाह्य सहाय्यित प्रकल्पातील खरेदी प्रस्तावांनाही सूट देण्यात आली आहे। आर्थिक वर्षाच्या अखेरीस निधी खर्च करण्यासाठी घाईघाईनं खरेदी केल्याचे आरोप यापूर्वी अनेक विभागांवर झाले होते। त्या पार्श्वभूमीवर हा आदेश सर्व प्रशासकीय विभाग, अधीनस्थ कार्यालय, शासकीय महामंडळ, अनुदानित संस्था तसंच नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाही लागू असणार आहे।